अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीनं जातमुक्त गावाची घोषणा केली आहे। गावामध्ये जातींवरून भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील असा ठरावच सौंदाळा ग्रामस्थांनी एकमुखानं संमत केला। विधवा पुनर्विवाह, विद्यार्थी आणि गावाच्या हिताचे वेगवेगळे ठराव सौंदाळा ग्रामपंचायत मार्फत आजवर घेतले गेलेले आहेत आणि या सौंदाळा गावानं आता जात हद्दपार करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। गावातल्या कोणीही सोशल मीडियावर जातीभेद करणारे मेसेज करणार नाही, तसं आढळलं तर ठरावानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे। तर सौंदाळा गावातून या संदर्भातला आढावा घेतलाय, सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी या गावचे जे सरपंच आहेत शरद आरगडे, त्यात आपण त्यांच्याशी बातचीत करणार। नेमका ठराव घेण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीकडनं आणि काय तो ठराव मंजूर करण्यात आलेला आहे? जातमुक्त गाव घोषित आम्ही ग्रामसभेद्वारे केलेला आहे। खऱ्या अर्थाने याचा उद्देश असा आहे की आपण बघतो शालेय जीवनामध्ये आपण भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, प्रत्येकाने ही शपथ प्रतिज्ञा केलेली आहे, परंतु आचरणामध्ये मात्र तसं येत नाही। यापुढे आमच्या गावातील कुणीही जाती भेद करणार नाही। समता, स्वातंत्र्यता, बंधुता हे जे संविधानातील शब्द आहेत त्याचा 100% आचरणामध्ये उपयोग होईल अशा पद्धतीने वागणूक दिली जाणार आहे। आणि सोशल मीडियावर सुद्धा जातीपातीचा उहापोह करून विनाकारण दुसऱ्या जातीला कमी लेखणे हा प्रकार सुद्धा कसा बंद होईल, याच्यासाठी जर कोणी तसं केलं तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील ग्रामसभेच्या माध्यमातून करणार आहोत। आपण जर बघितलं पूर्वी 12 बलुतेदार पद्धत होती, ते आता पूर्णपणे हद्दपार झालेली आहे, पण जातीवाद हा हद्दपार झालेला नाहीये। आजकालच्या जे काही राजकारणी आहेत, सत्ताधारी आहेत, यांनी ती पूर्णपणे ते जात एक कवटाळलेली आहे आणि तोच अजेंडा त्यांनी गाव असेल शहर असेल यांना दिलेला आहे। काय धर्म धोक्यात आहे, जात धोक्यात आहे, पण धर्म जात धोक्यात नाही, तर खरी धोक्यात आलेली आहे ती रोजगारी, आपली शेती। तर ह्या विचार करून आमच्या गावाने फुले शाहू आंबेडकर यांचा विचार यांच्या विचाराने, यांच्या मार्गाने एक प्रगतीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। या गावामध्ये मागील 2 ते 3 दिवसापूर्वी हा ठराव जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। या गावाच्या माध्यमातून विविध उपक्रम जे आहेत ते या गावामध्ये राबवले जातात आणि अनोखा संदेश जो आहे तो महाराष्ट्रामध्ये ही सौंदाळा ग्रामपंचायत देताना बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, नेवासा, अहिल्यानगर।